हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? थंडीचे दिवस चालू आहेत, मग सिजनेबल भाज्या करायलाच पाहिजे. हट्टच केला आज सगळ्यांनी मला हे पाहिजे म्हणून. त्यासाठी सिक्रेट मसाला तयार करून घेतला. आधी लसूण घातली, कोथिंबीर, जिरे घातले, जरासं चेचून घेऊन मग खोबरं घातलेलं आहे. खोबरं घालून याला बारीक असं वाटून घेतलं. मस्त लागतं ना असं वाटून घेतल्यावर, म्हणून चव अप्रतिम लागते. आता काय केलं, तेल घातलं 4 चमचे आणि वांगी असे मोठे फोडी करून वाफायला ठेवले. वांगी चांगले वाफलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता वांगी वाफल्यावर लगेचच गरम असतानाच बारीक करायचे असे रवीनं, तेव्हाच ते बारीक होतात. गार झालं तर बारीक होत नाहीत, म्हणून पटपट असे बारीक करून घेतले रवीच्या साह्याने. सगळं चांगले बारीक पण झालेले आहेत कारण चांगले वाफलेले आहेत. आता यात तिखट घालून घ्यायचं. तिखट जरा जास्त घालायचं, म्हणजे काय होतं, भरीतची चव अप्रतिम लागते. 4 चमचे तिखट घातलं. कारळचा कूट घातला 2 चमचे, 2 चमचे शेंगाचा कूट घातला आणि चांगलं हातानंच मिक्स करून घेतलं. हातानंच चांगलं मिक्स होतं, म्हणून असं चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. आता कांद्याची पात आहे अशी बारीक चिरून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून पण ठेवलेली आहे. मेथी पण बारीक चिरून घेतलेली आहे. आता यात कांद्याची पात घातली 2 मूठ, 2 गच्च मूठ भरून घातले आणि 2 मूठ मेथी घातलेली आहे. ताजी मेथी आहे. चांगलं सगळं हातानं मिक्स करून घेतलं. कोथिंबीर पण घातली त्यावर. आता फोडणी घालूया त्याला. 2-3 चमचे तेल घातलं, हिंग घातलं, जिरे आणि मोहरी घातले आणि आपण मगाशी मसाला तयार करून ठेवलेला ना लसूणचा, तो पण घातला. आता चांगली फोडणी यावर ओतून घ्यायची आहे. मस्त लागते फोडणी एकदमच. आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानं. तुम्हाला पण भरीत आवडतं का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही पण अशाच प्रकारे करता का? आता काही पण आपण वाया घालवणार नाही आहे. फोडणीचं आपलं कढई होती ना, त्याच कढईमध्ये थोडं तेल होतं, त्यातच काय केले मी, जिरे मोहरी पण होते, लसूणची पेस्ट पण होती, त्यातच मेथी उरलेली थोडी चिरलेली, म्हणून काय केली ती त्यावरच घालून घेतली. मीठ घातलं. तिखट घालायचं आहे 1 चमचा भरून. तिखट घालून हळद घालायची 1/2 चमचा आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. शेंगाचा कूट पण घाला बरं का, 1च चमचा, आणि नुसता परतून घ्यायची तेलावर. जास्त वेळ परतायची नाही, नाहीतर कडूपणा सुटतो, म्हणून लगेचच अशी 1च मिनटं परतून घेतली आणि काढून घेतली. भाजी पण तयार आहे. आपल्या 3 भाज्या एकाच ह्याच्यामध्ये तयार होतात. आता काय करायचं, वांग्याची भाजी करूया. मोठे मोठे वांगी तर आपण भरतासाठी घेतले. आता लहान वांग्याचं काय करायचं, आता त्याची पण भाजी करून घेतली. कुट्टा घेतलाय 2 चमचे, तिखट, मीठ, हळद घालून घेतलंय. पाणी 2 चमचे घालायचं आणि चांगलं याला कालवून घ्यायचं आहे. ही पण मस्त लागते. मीठ पण घातलंय बरं का. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि चांगलं अशा प्रकारे हातानं कालवून घ्यायचं. आता आपण चांगलं कालवून घेतलेलं. आता त्या वांग्यामध्ये असे भरून घ्यायचे. मस्त तेलातली वांगी करूया. सर्वांनाच आवडतात बरं का. आणि थंडीमध्ये गरम गरम वांग्याची भाजी भरीत काय चव लागते. 2 चमचे तेल घातलं, जिरे आणि मोहरी घालायचं, हिंग घालायचं आहे आणि वांगी भरलेली आहेत ना ती तेलात सोडून द्यायची. तेलात सोडल्यामुळं काय होतं, तेलातले वांगे तयार होतात. तेलातच 2 मिनटं परतून घ्यायची, म्हणजे लवकर शिजतात. आता वर थोडं पाणी ठेवायचं. आता ते पाणी त्यामध्ये ओतून घ्यायचं. हवा तसा पातळ किंवा दाट रस करणार असाल त्याप्रमाणे पाणी ओतायचं आहे. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकून ठेवायचं वाफायला. आता आपण मगाशी जी लसूणची कोथिंबीरची पेस्ट केलती ना ती पण घालायची. तिन्ही ह्याच्यात वापरलेली आहे. नक्की करून बघा, चव अप्रतिम लागते. वांगी पण लवकर शिजलेले आहेत, बारीक आहेत ना वांगे. अशा प्रकारे वांग्याची भाजी करता का तुम्ही, किंवा कोणत्या प्रकारे करता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. वांगी पण शिजलेली आहेत. चला तर आपल्या 3ही भाज्या शिजलेल्या आहेत. पोटाची पूजा करून घेऊया का? चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजचं. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा.